नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे अपरा एकादशी आणि एकादशी केल्याचे काय पुण्य आहे आणि काय महत्त्व आहे ते आपण आज एका कथेमधून बघणार आहोत. ही कथा आहे श्रीमद भागवतामधील. शुकदेव जेव्हा राजा परीक्षितीला कथा सांगू लागले तेव्हा इथे अंबरीशाची कथा आली होती. आणि अंबरीश राजा हा फार मोठा भगवत भक्त होता. राजा अंबरीश हा नाभागाचा पुत्र होता. तो मोठा धर्मात्मा आणि भगवत भक्त होता. तो मर्यादा भक्तीचा आचार्य ठरला. अंबरीश म्हणजे अंबर आणि अंबर म्हणजे आकाश. ईश म्हणजे ईश्वर, म्हणजेच ज्याच्या आत बाहेर सर्व ठिकाणी आकाश अंबर आहे तो अंबरीश. ज्याला सर्वच ठिकाणी परमात्मा दिसतो तो अंबरीश. आपले एक एक इंद्रिय जो परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो तो अंबरीश. अंबरीश हा महान भक्त होता. तो नेहमी प्रार्थना करी की माझे मन सदा श्रीकृष्णाच्या चरणकमलातच गुंतलेले राहो. माझी वाणी त्यांचेच गुणवर्णन करो. माझे हात त्याच्या सेवेत मग्न राहोत. माझे डोळे नेहमी श्रीकृष्णालाच पाहोत आणि माझे मस्तक नेहमी श्रीकृष्णासमोरच लीन राहो. राजा अंबरीश हा भक्तीचा आचार्य आहे. भक्ती मार्गात धन आणि तन ह्यांचे महत्त्व नसते. तिथे महत्त्व असते मनाचे. आणि हे मन एकदा भगवंताला अर्पण केल्यावर ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर मग मनाला अनुसरून वागते. शरीराचा संबंध मनाशी असतो आणि सूक्ष्म मनाचा संबंध शरीरनी ईश्वर ह्या दोघांशीही असतो. जेव्हा सेवा करतो आपण, सेवा केल्यामुळे शरीर झिजते आणि त्यांच्याबरोबर माणसाचा अभिमानही झिजतो. राजा अंबरीशाच्या भक्तीमध्ये दास्यभाव होता. त्याच्या राजवाड्यात अनेक नोकर चाकर होते, पण ईश्वराची म्हणजेच श्रीकृष्णाची सेवा तो स्वतः जातीने करीत असे. ज्याप्रमाणे स्वतः भोजन केल्याशिवाय पोट भरत नाही आणि त्याप्रमाणे भक्ती स्वतःच करावी लागते. ती दुसऱ्याकडून करून घेता येत नाही. मृत्यूदेव समोर उभा राहिल्यावर आपल्या बदल्यात दुसऱ्याला मृत्यूच्या स्वाधीन करता येत नाही. त्याप्रमाणे भक्ती ही स्वतःच करावी लागते. तिथे दुसरा कोणीही चालत नाही. तन, मन आणि धन ह्या तिन्ही स्वरूपात राजा अंबरीशाने आपले सर्वस्व श्रीकृष्णचरणी अर्पण केले होते. तो श्रीकृष्णमय झाला होता. अशा परिस्थितीत त्याने एकादशी व्रत करायचे ठरवले. त्याने 1 वर्ष एकादशीचे व्रत केले. अंबरीश राजाने मोठ्या भक्तिभावाने आणि आपली एकादश इंद्रिये परमात्म्याकडे वळवून विधीपूर्वक एकादशी व्रत केले. वर्ष समाप्तीला व्रताचे पारणे करण्याकरता तो यमुनेच्या किनाऱ्यावर स्नान करण्यासाठी आणि ब्राह्मण पूजेसाठी गेला होता. तेथे त्याला दुर्वास मुनी भेटले. दुर्वास मुनींना पाहून त्याला अतिशय आनंद झाला. आपल्या व्रतसमाप्तीला ब्राह्मण पूजेसाठी दुर्वासांसारखा योगी ब्राह्मण अतिथी रूपाने आल्याचे पाहून राजा अंबरीश प्रसन्न झाला. त्याने आपला मानस दुर्वास मुनींना बोलवून दाखवला आणि आपल्या आतिथ्याचा व पूजेचा स्वीकार करावा अशी विनंती केली. दुर्वास मुनींनी राजाची विनंती मान्य केली, पण ते त्याला म्हणाले की मी माझ्या मध्यान्ह कर्मामधून निवृत्त झालो की येतो. दुर्वास मुनी संध्यापूजा करण्याकरता गेले आणि एवढे तन्मय झाले की वेळेवर परत येण्याचे भान त्यांना राहिलेच नाही. द्वादशी पूर्ण होऊन त्रयोदशी लागण्याची वेळ आली तरी दुर्वास मुनी परतण्याची चिन्हे दिसेनात. तेव्हा राजा अस्वस्थ झाला. एकादशीचे पारणे द्वादशीला केले नाही तरी पंचायत आणि अतिथीशिवाय ब्राह्मण भोजनाशिवाय पारणे केले तरी पंचायत, अशी राजाची अवस्था झाली. इतर ब्राह्मणांनी राजाला सल्ला दिला की पाणी पिऊन आपण आपल्या एकादशीच्या व्रताचे पारणे करा. राजाने जलपान करून एकादशीच्या व्रताचे पारणे केले आणि त्याच वेळी आपले नित्यकर्म आटोपून दुर्वास मुनी परत आले. राजाला जलपान करताना पाहून दुर्वास मुनी संतापले आणि त्या संतापाच्या भरात ते राजाला म्हणाले, अतिथीला निमंत्रित करून त्याची वाट न बघताच तू तुझ्या उपासाचे पारणे केलेस. हे काही योग्य झाले नाही. हीच का तुझी विष्णू भक्ती? राजाने दुर्वासांना सांगण्याचा प्रयत्न केला की मी फक्त जलपान केले आहे, तरी तेही एकादशीच्या उपवासाचे पारणे करण्यासाठी.
मी आपल्यासाठी थांबलो आहे. आपले भोजन झाल्याशिवाय आणि आपले आदरातिथ्य केल्याशिवाय मी भोजन करणार नाही. पण दुर्वास मुनी क्रोधामुळे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दुर्वास मुनीच्या क्रोधातून कृत्या उत्पन्न झाली आणि दुर्वासांनी तिला राजाला मारण्याची आज्ञा केली. ही कृत्या अंबरीश राजाला मारायला आली तेव्हा राजाने मनोभावे श्री विष्णूचे स्मरण केले. राजाच्या केवळ स्मरणामुळे श्री विष्णूने आपले सुदर्शन चक्र तिथे प्रगट केले आणि त्या चक्राने कृत्येचा नाश केला आणि ते दुर्वास मुनीच्या मागे लागले. दुर्वास सर्व लोकातून फिरत फिरत शेवटी वैकुंठ लोकात आले, तरी ते सुदर्शन चक्र त्यांची पाठ सोडेना. दुर्वासांना पाहून श्री विष्णू म्हणाले, या मुनीवर. तेव्हा दुर्वास विष्णूला म्हणाले, कसा येऊ? हे सुदर्शन माझी पाठ सोडेल तेव्हा मी येऊ शकेन. तेव्हा श्री विष्णू दुर्वास मुनींना म्हणाले, ह्या चक्रापासून सुटका करून घ्यायची असेल तर तू राजा अंबरीशाला शरण जा. तो माझा भक्त आहे आणि त्यांच्या भक्तीमुळेच मी त्याच्यावर प्रसन्न झालो आहे, त्याच्या अधीन झालो आहे. त्याने संकट आल्यावर माझे स्मरण केले आणि त्याचे संकट निवारण्यासाठी मी हे सुदर्शन चक्र सोडले आहे. दुर्वासांना आपली चूक उमगली. आपण रागाच्या भरात अंबरीशावर कृत्या सोडली आणि तिचे निवारण करून हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागले आहे. आता राजा अंबरीशाला शरण जाण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. दुर्वास मुनी राजा अंबरीशाकडे आले. राजा अंबरीश त्यांचीच वाट पाहत बसला होता. वर्ष संपून गेले होते तरी राजा पाणी पिऊन राहिला होता. त्याने भोजन केले नव्हते. दुर्वास मुनींची पूजा आणि त्यांचे भोजन झाल्याशिवाय तो अन्न ग्रहण करू शकत नव्हता. त्याचा गृहस्थ धर्म त्याला तसे करू देत नव्हता. दुर्वास हे तपस्वी असूनही त्यांनी विवेक सोडला होता. विद्या आणि तप विवेकानेच वापरावे लागतात, नाहीतर ते निष्फळ होतात. अंबरीशाने मात्र केवळ जलपान करून व्रतभंग होऊ न देता व्रतमर्यादा राखली होती आणि दुर्वासांनी मात्र धर्ममर्यादा सोडली होती. दुर्वास अंबरीशाजवळ आले आणि ते त्यांची क्षमा मागू लागले. तेव्हा अंबरीश त्यांना म्हणाला, आपण तपस्वी आहात, आपण का माझी क्षमा मागता? मग त्याने विष्णूचे स्मरण केले आणि सुदर्शन चक्राला शांत करण्यास सांगितले. अंबरीशाच्या नुसत्या स्मरणानेच श्री विष्णूने सुदर्शन चक्र शांत केले. सर्वात ईश्वर पाहणे हे खरे ज्ञान आहे. हा ज्ञानाशिवाय भक्ती दृढ होत नाही. ह्या ज्ञानाशिवाय भक्ती दृढ होत नाही. ज्ञानामुळे समभाव जागा होतो. ज्याचा समभाव जागा होतो त्याला ज्ञानी म्हणतात. भक्ती सिद्ध झाली की सर्व शास्त्रांचे ज्ञान झाले असे समजावे. भगवंताच्या नामाचा महिमा ज्याला समजला त्याने सर्व शास्त्रांचे सार जाणले असे समजावे. राजा अंबरीशाच्या ठाई हे भक्तिरूपी ज्ञान होते. तो राग लोभ ह्यांच्या पलीकडे गेला होता. दुर्वास मुनींना शरण आलेले पाहूनही त्याच्यात अहंकार जागा झाला नव्हता. दुर्वास मनोमन विचार करत होते की राजा अंबरीश खरोखरच धन्य आहे. तो गृहस्थ असूनही संन्यासी आहे आणि मी स्वतः संन्यासी म्हणवतो, पण मला अजूनही माझ्या क्रोधावर विजय मिळवता आला नाही. भक्तीचा महिमा सांगण्यासाठी मी राजा अंबरीशाची कथा तुला सांगितली आहे असे शुकमुनी राजा परीक्षितीला सांगू लागले. आणि अंबरीश जेव्हा वृद्ध झाले तेव्हा त्यांनी सर्व राज्यभार आपल्या पुत्रावर सोपवला आणि ते वनात तपश्चर्येसाठी निघून गेले. बघा, भगवत भक्तीमध्ये आपण जर समर्पित होऊन भगवंताची भक्ती केली तर तो भगवंत आपले कसे रक्षण करतो आणि एकादशी व्रताचे काय महत्त्व आहे हे आपल्याला या कथेतून कळालेच असेल. तरी ही गोष्ट आजपासून आपण प्रत्येक एकादशीला किंवा दररोज ऐकली तरी चालेल. याने आपल्याला खरोखर एकादशी केल्याचे पुण्य मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.